झालेली आहे, चला तुम्हाला दाखवते. शिफ्टिंग म्हणजे मनी माऊच्या घराची शिफ्टिंग झाली आहे. पहिला आहे ना ती इकडे राहायची, सोन्याला ती इथे राहायची, पण ही जागा ना पावसामुळे खूप ओली होते. सुरुवातीला एवढी ओली नव्हती. अरे ही ताई तेवढं चपाचप करायला लागली. आता मनी माऊचं घर आम्ही शिफ्ट केलंय, चला तुम्हाला दाखवते कुठे ते. हे पहा, इथे आहे मनी. मनी कुठे गेली? मनी कुठे गेली? आताच होती इथे. बघा, हे आम्ही अशा पद्धतीने ना इथे घर बनवलंय, म्हणजे फुट्टे लावलेत आणि मस्त असं छोटूचं घर बनवलंय त्यांच्यासाठी. साफ कागद, साफ कपडा असं सगळं टाकले. आणि आता मनीने त्यांना झोपवून गेले, दूध पिऊन 3 जण झोपलेत. ओके, तर मनी अचानक कुठे गेली? ही बघा मनी इकडे आहे, पाणी पिते. तिला ताण लागली होती, तर मनीचं खाण्यापिण्याचं इथे ठेवलंय. तिथे नाही ठेवलं ना, तर ओल्लं होईल ना म्हणून, म्हणजे पाणी बिणी पडलं तर सगळं ओल्लं होईल म्हणून. तर इथे मनी आपली पाणी पिते. मनी हाय कर सगळ्यांना. ओके, नाही करत ती, जाऊ दे. मनी मस्त पोरांना घेऊन झोपली आता, मस्त बेफिकर क्युटी बेबीज. मनी तुला नवीन घर आवडलं का? हा आवडलं, माव बोलली ती. ओके, एन्जॉय. ही मांजर नेहमी रागत का दिसते? A few moments later. तिची अजून एक अपडेट तुम्हाला देते की तिला ना आम्ही आठवड्यातून 3 वेळा मच्छी देतो. भले तो वार म्हणजे मंगळवार असो काही असो, पण तिला कसं ती कॅट फूड खाऊन ना बोर होते. मग तिच्या ना फ्रीजमध्ये आम्ही मासे आणून ठेवले, त्यातले 2 ना तिला सकाळी देतो. 3 दिवस असं देतो, मग त्याच्यानंतर ते खराब होऊन जातात म्हणून 6 घेतो, मग 2-2 करून देतो. म्हणजे तिच्यासाठी थोडं वेगळं. आता नुसतं कॅट फूड खाऊन ना ती कॅट फूड पण खात नाही, मग एवढी वैतागते. म्हणून असं मध्ये तिला थोडंसं खाण्यासाठी तर ती बघते खा. तर इथे ती मासे खाते. 2 मासे कापून दिले मी तिला अख्खे मासे दिले ना, तर ती अख्खे मासे पण सुद्धा खायला तयार नाही, म्हणे कट करून दे मला. तर मी तिला मासे मग ना कापून दिले, ते आता खाते. 1,000 years later. माऊची पिल्लं त्या जागेतून बाहेर येत होते, म्हणून आम्ही आता हा नवीन बॉक्स आणला की ते बाहेर नाही येऊ. पण तुम्ही ते बघू शकता की 2 पिल्लं हार मानलेली आहे. आणि हा जो आमचा चिंटू आहे, हा जो चिंटू बादशाह आमचा, तो बाहेर येण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. आता आपण काय बोलावं याला? चिंट्या, तो बघा ना काय त्याला. आता आई मस्त इथे बाहेर बसली थोडा वेळ की यांना खेळायला देऊ, पण एक खेळायच्या बदली पूर्ण ताकदीचा उपयोग करून बाहेर येण्याचा. इथे काय स्पर्धा लागली का बाहेर यायची? आत बसा ना. ओके, तो आता बघा मनी आत गेली. आता मनी सगळ्यांना ताटणार आणि सगळ्यांना झोपवून टाकणार. आणि तू पण झोप गपचूप जाऊ. असं होतं मनी माऊचं नवीन घर. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा. आता मी तुम्हाला दाखवते ताईने बनवलेली पुरणपोळीची रेसिपी, नक्की पहा. इथे आहे चण्याची डाळ, आणि ही चण्याची डाळ आपण 4 तास भिजत घातलेली. आता या चण्याच्या डाळीला कुकर मध्ये टाकणार आहे आणि 4-5 शिट्या लावून घेणार आहे, म्हणजेच आपली डाळ मस्त अशी शिजते. आता तुम्ही म्हणत असाल टाकायच्या आधी कुकरमध्ये तर एवढी पिवळी नव्हती, आता कशी पिवळी झाली? कारण कुकरमध्ये टाकतात त्याच्याबरोबर पाणी सुद्धा टाकलं थोडं जास्त, आणि हळद टाकली, त्याच्यामुळे याचा रंग पिवळसर झालाय. आणि थोडंसं मीठ टाकायचं, अर्धा चमचा इतकं, ते लागतं तेवढं बस होतं. आता ही आपण चाळणीमध्ये डाळ काढतोय, ह्यातलं सगळं पाणी निचळण्यासाठी. आणि ते पाणी फेकायचं नाहीये, थोडीशी डाळ आणि पाणी वेगळं काढून ठेवायचं, म्हणजे आपल्याला मस्त असं कट बनवता येतो. पुरणपोळी बरोबर तिखट खायला खूप मस्त लागतो, म्हणजे पुरणपोळी अशी त्याच्यात डुबवून खायची. चला आता ही डाळ ना आपण साईडला ठेवूया पाणी निचळायला. आणि मग अशा पद्धतीने डाळीतलं सगळं पाणी निचळलं की डाळ आणि गूळ या दोघांना एकत्रीकरण करून त्यांचा मॅशा करायला सुरुवात करायची. स्लो गॅसवरती हे ढवळत राहायचं.
आता हा आपला चमचा उभा राहतो म्हणजे आता आपलं पुरण हे तयार झालं. तर ह्या स्टेजला आता आपण गॅस बंद करायचा. हे आता आपण पुरण गरम गरम असतानाच मस्तपैकी असं बारीक करून घ्यायचं चाळणीमध्ये, म्हणजे फटाफट होतं, वेळ नाही लागत. चला, आपलं पुरण तर तयार झालं आणि पीठ तर त्याच्या आधीच तयार झालेलं, ते शूट करायला मी विसरून गेले. तर तुम्हाला मी सांगते हे पीठ कशा पद्धतीने तयार झालंय. ह्यामध्ये 2 वाट्या मैद्याचं पीठ आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ आहे. या दोघांना चाळून घेतलं आणि मस्त असं घट्ट पीठ मळून घेतलं. थोडं चिवट पण दिसतंय ना झाकून ठेवलेलं, त्यामुळे असंच पीठ आपल्याला पाहिजे. हे पीठ परफेक्ट आहे. आता ह्याचा जेवढा पिठाचा गोळा घेणार तेवढाच आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि मस्त अशी त्याची वाटी करून त्यामध्ये पुरण भरायचं आणि गोल 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 करून त्यांना लाटायला घ्यायचं. आणि लाटताना हळूहळू लाटायचं, एकदम जोरात ना लाटायचंय, जेणेकरून सगळीकडे पसरू, एकाच ठिकाणी आपलं पसरेल, सगळीकडे पसरायला पाहिजे ना. तर मग हळूहळू असं मस्त तांदळाचं पीठ लावत लावत आपल्याला ही पुरणपोळी लाटायची. तांदळाचं पीठ लावलं ना की छान पुरणपोळी वळते आणि म्हणजे असं चिपकत नाही, छान वळते असं. तर आपली पुरणपोळी येते, तुम्ही पाहू शकता, लहानाची मोठी झालेली आहे. आता हिला मस्त पैकी तव्यावर टाकायची आणि शेकवायची. शेकताना बी तुम्हाला मी एक टिप देते की तुम्ही दोन्ही साईडून आहे ना, चपाती कशी आपण पहिला शेकवतो तशी शेकवा आणि मग तूप टाका, मग ती फुलते. ही टिप आहे हो पुरणपोळी फुलण्याची. काय काय लोक ना आधी तव्यावर तेल टाकतात आणि मग ती पुरणपोळी त्यावर टाकतात. तेल आधीच चिपकलं ना आपल्या पोळीला की ती नाही फुलत. म्हणजे फुलत पण असेल कधी कधी, पण माझं तर नाही फुलत. त्याच्यामुळे मी पहिला थोडं थोडं दोन्ही साईडून शेकवते आणि मग त्यावर तूप लावते, मग ती मस्त टम्म फुलते. तर ही होती आपली पुरणपोळीची टिप आणि ही आहे आपली पुरणपोळी तयार. छान झालेल्या पुरणपोळ्या. ही होती पुरणपोळीची रेसिपी आणि मनी भाऊचं नवीन घर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.